प्रत्येक गोष्टीत बंडखोरीच केली पाहिजे असं नाही. जो बोलते चुपके काटा निकालेंगे वो काटा निकाल सकते. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. तर ही जनशक्ती नेमकी कोणाची, धनशक्ती नेमकी कोणाची, कुठून बरं हे एवढं सगळं धन त्यांच्याकडे येतं असं वाटतं? आता जनताचं त्यांना 400 पार नाही 400 आर बेरोजगार विचारत आहे इथला की आमच्या 2 लाख वर्षाच्या नोकऱ्या कुठे गेल्या. लोक विचारत आहेत आमच्या शेतीच्या मालाला भाव का. 400 रुपयाचं सिलेंडर भेटत होतं ते आज 1100 रुपयात देतात. लोकसभा 2024 या निवडणुकीचं बिगुल देशभरात वाजलं आणि चर्चेला उधाण आली. मग यामध्ये अमरावती जिल्हा मागे कसा राहील? चर्चेचा विषय ठरतोय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. नेमका काय विषय आहे हा आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. माझ्यासोबत आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तसेच दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे. नमस्कार सर. दर्यापूरचे तुम्ही आमदार आहातच, आता तुम्ही खासदारकीसाठी निवडणूक लढत आहात. एकंदरीत काय वातावरण वाटतंय राजकारणाचं? वातावरण विषय हा नाही, पण मी लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेसाठी निवडून आलो आणि तेव्हापासूनच आमचे शीर्षस्थ नेते यशोमतीताई ठाकूर असतील, बबलू भाऊ असतील, वीरेंद्र भाऊ, हे स्थानिक मंडळी आणि सुनील भाऊ, इतर नेते म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते त्यांनी सुरुवातीपासूनच मला सांगितलं की आपल्याला लोकसभा लढवायची आहे. त्या म्हणून मी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून. सुरुवातपासूनच म्हणजे कधीपासून? नाही, सुरुवातपासून म्हटलं म्हणजे की मी विधानसभेसाठी निवडून आल्यानंतर काही महिन्यातच पक्षश्रेष्ठींनी तसं एक संकेत दिले आणि मी तेव्हापासून. कारण विद्यमान खासदार जे आहेत गेल्या वेळी महाविकास आघाडीच्या आधारे त्या निवडून आल्या होत्या, त्यांनी मतदान घेतलं होतं आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांनी पक्ष बदलला असं चिन्ह समोर आलं. तर मला त्याला मूळच कारण ते आहे की मी उमेदवार होण्याचं कारणच हे आहे की ज्या त्या निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या भरोश्यावर किंवा इतर आमचे घटक पक्ष असतील त्यांच्या भरोश्यावर निवडून आल्यानंतर 2 महिन्यातच त्या निघून गेल्या. म्हणून तेव्हापासूनच मग आम्ही ठरवलं की पक्षाचा उमेदवार, पक्षाचा माणूस असला पाहिजे, पक्षाचा खासदार असला पाहिजे, या दृष्टीने तो प्रयत्न होता. बऱ्यापैकी जरी उमेदवाराचं मतदान त्यांना भेटलं होतं तरी पक्षाचं एक मोठं मतदान त्यांना भेटलं होतं. त्याच पक्षाचं मतदान आता तुम्हाला भेटून तुम्ही ही निवडणूक जिंकाल असा विश्वास आहे? निश्चितच, कारण आमच्या भरोश्यावरच, आमच्या मतांवरच त्या निवडून गेल्या आणि त्या निवडून गेल्यानंतर आता मी माझ्या पक्षातर्फे उभा आहे. घटक पक्ष माझ्या सोबतच आहेत. महाविकास आघाडी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, आमचं महाविकास आघाडी आहे आणि काही सीपीआय वगैरे सगळे पक्ष आमच्या सोबत आहेत. महाविकास आघाडीचं एवढं मोठं मतदान घेऊन त्या निवडून आल्या, त्यानंतर त्यांना पक्ष बदलायची वेळ का आली असेल त्यांच्यावर, असं काय कारण वाटतं तुम्हाला? नाही, पक्ष बदलायचं कारणचा काही विशेष नाही. त्या पक्ष त्यांनी कसा बदलवला, त्यांनी का, कारण त्याचं कारण त्यांनाच माहित का बदलवला पक्ष. बरं, आता तुम्ही उमेदवारी अर्ज नामांकन दाखल केलं, त्यामध्ये पूर्ण सभेत तुमचा एकच सगळ्यात मोठा नारा होता की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. तर ही जनशक्ती नेमकी कोणाची, धनशक्ती नेमकी कोणाची, कुठून बरं हे एवढं सगळं धन त्यांच्याकडे येतं असं वाटतं तुम्हाला? ते कसं आहे की त्याची चौकशी करायची झाली तर मग ईडी, सीबीआय ह्याच यंत्रणा लागतील. आज ईडी, सीबीआय ह्या कोणाच्या ताब्यात आहेत, कोणाचं त्याच्यावर वर्चस्व आहे, सगळं सर्वश्रुत आहे. त्याचं वेगळं उत्तर मी देणं गरजेचं नाही. बरं, भारतीय जनता पार्टी पक्षाकडे नेहमी ईडी त्यांच्या ताब्यात आहे किंवा त्यांना वाटतं तसं ते उमेदवारी, जसं आता अशोक चव्हाण हे त्याच्यासाठी एक मोठं उदाहरण आहे. असे एकच उदाहरण नाही, असे तर म्हणजे मी तर हे म्हणेल की जेवढे ईडी, सीबीआयचे ज्यांना धाक होता ते जवळपास 200 ते 250 लोक सध्या त्यांच्या म्हणजे त्याचे खासदार होतील आता, जे की ईडी आणि सीबीआयचे ज्यांच्यावर छापे पडणार आहेत किंवा ते आरोपी आहेत, अशा अनेक असे 250 ते 300 लोक आज त्यांच्या पक्षात प्रवेश केला त्यांनी आणि ते त्यांचे खासदार म्हणून उमेदवार राहतील. म्हणून अशोकराव चव्हाणचाच उदाहरण आहे. असे आताच महाराष्ट्रातलं उदाहरण तुम्ही पाहिलं तर अनेक नेते आहेत. 4 दिवसाच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसवर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप लागते आणि 4-5व्या दिवशीच त्यांना
उपमुख्यमंत्री केले जाते. भारतीय जनता पक्ष किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी अबकी बार 400 पार हा नारा लावत आहे, हा आत्मविश्वास कुठून येतो? आत्मविश्वासाचा विशेष नाही. आता जनताचं त्यांना 400 पार नाही, 400 हार. हार 400 सीट त्यांच्या हारतील. अच्छा. कारण त्यांना जनतेला उत्तर द्यावं लागेल. जे खोटं बोलून, रेटून बोलून जे काही सत्तेत आले, सामान्य जनतेचे प्रश्न असतील, महागाई असतील, बेरोजगारी असेल किंवा अन्य प्रश्न असतील देश पातळीवरचे, त्या संपूर्ण पातळीवर सपशेल ते अपयशी ठरले. त्यामुळे जनता त्यांना विचारत आहे, आमच्या 2 करोड नोकऱ्या कुठे गेल्या? बेरोजगार विचारत आहे इथला की आमच्या 2 लाख वर्षाच्या नोकऱ्या कुठे गेल्या? लोक विचारत आहेत आमच्या शेतीच्या मालाला भाव का नाही? तुम्ही गॅरंटी जशी भ्रष्टाचारांना आणून त्यांचं वॉशिंग मशीन टाकून त्यांना साफ करता, पण त्यांची जशी गॅरंटी घेतात तशी आमची कुठं गॅरंटी घेऊन राहिली आमच्या शेतमालाच्या भावाची? जे 2014 मध्ये सोयाबीन 6,000 होतं ते आता 4,000 आहे. कापसाचे भाव 10,000 होते ते आता 7,000 6,000 आहे. म्हणजे शेतकरी नाळला जाऊ राहिला. इथला युवक बेरोजगार आहे. सिलेंडर गृहिणी खूप नाराज आहेत. गृहिणींना जे 400 रुपयाचं सिलेंडर भेटत होतं ते आज 1100 रुपयात भेटत आहेत. देश पातळीवरचा रुपया ते मोठ्या 56 इंची साठी फुलून सांगत होते की जो हा रुपया है हा लुंडक रहा है, बोले लुंडक रहा है. अब क्या हो रहा, अब तो कितना लुंड का. तो ये सब बातें है. उनके 400 पार कभी होना ही नहीं. 400 हार जाएंगे वो, क्योंकि जनता उनको पूछ रही, हमसे वादा किए वो कहाँ गए. नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला, तिकीट मिळवली, त्याच्यावर अनेक भारतीय जनता पार्टी पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांचा विरोध होता. ते मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचले पण त्यांच्यावर दुर्लक्ष करून त्यांना उमेदवारी मिळालीच. आता तुम्हाला काय वाटतं? मला तुम्ही एक सांगा की ज्या बाईनं किंवा त्यांच्या मिस्टरांनी वारंवार इथले म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल किंवा इथले स्थानिक नेते असतील त्यांना टार्गेट केलेलं आहे. टार्गेट केलेलंच नाही ते त्यांचं कार्यालय सुद्धा फोडलं होतं, त्यांना शिव्या सुद्धा दिल्या होत्या. ह्याच कार्यालयात जे काही त्यांचं कमळ चिन्ह आहे ते कमळ चिन्ह फाडून त्यांनी फेकून दिलं होतं. आणि आमचे प्रवीण भाऊ कुठे असतील, आमचे अनेक नेते तिथले स्थानिक, त्यांना काय काय बोलले त्या एकदा जर तुम्ही तपासून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्या लोकांवर त्यांनी बेछूट आरोप केले, खालच्या स्तरापर्यंत बोलले, पक्षाच्या कार्यालयापर्यंत फोडण्याच्या आणि कमळ चिन्ह फेकून देण्यापर्यंत मजल त्यांची गेली, ते लोक आज कशी स्वीकारतील असे सांगा ना. आमची स्थानिक मंडळी त्या पक्षाची काही गेले होते सांगण्यासाठी, परंतु त्यांनी ऐकलं नाही. म्हणून काय त्यांचे काही बांधलेले थोडेच असतात लोक, ते स्वतंत्र आहेत. उद्या त्याचा हिशेब ते चुकता करतील. पण स्थानिक नेत्यांनी बंडखोरी न करता पक्षाने जो निर्णय दिलाय त्याच्यावरच ते बंडखोरीच प्रत्येक गोष्टीत बंडखोरीच केली पाहिजे असं नाही. जो बोलते चुपके काटा निकालेंगे, वो काटा वो निकाल सकते. उसके लिए बंड नहीं करना पड़ता, ना कुछ बोलना नहीं करता, ना बात नहीं करना पड़ता. वो सब आने वाले 26 तारीख को वो बता देंगे. म्हणजे जे नाराज नेते आहेत ते किंवा कार्यकर्ते आहेत ते तुमच्या साईडला आहे? निश्चित. म्हणजे माझ्या साईडला म्हणजे की आमचे संबंधच आहेत, माझे स्वतःचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे मी नाव घेणार नाही कोणाकोणाचे संबंध आहेत, पण माझे संबंध वैयक्तिक संबंध आहेत. त्या पद्धतीनं ते मला पूर्ण विश्वास आहे की ही लोक, कारण एखादा मारण्याचा घाव मिटू शकते पण बोलण्याचा घाव मिटत नाही. हे आमच्या वराडी भाषेत म्हण आहे त्याची. तो घाव मिटणार नाही. तो घाव मिटला नाही, ते मिटणार तरी कसा, तो ताजा आहे. म्हणून ही जी मंडळी आहे ती मला निश्चितच सहकार्य करेल याची मला पूर्ण नवनीत राणांच्या उमेदवारीवर सगळ्यात जास्त नाराज असणारे प्रहारचे बच्चूभाऊ कडू यांनी आता त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. दिनेश बुक प्रहारकडून ते लढतायत. तर याचा परिणाम कुठेतरी तुमच्या उमेदवारीवर होईल का? नाही, बघा त्यांचा पक्ष आहे त्यामुळे पक्षाचा उमेदवार उभा करणं हे एक
लोकशाहीतली प्रक्रिया आहे. परंतु मताचं विभाजन होत असताना ते मत त्याचं विभाजन होणार नाही. त्या पद्धतीनंच जे काही पर्याय असणार आहे त्या लोकांना तेच लोक फक्त मत जातील, बाकी इतर मत जाणार नाही. अर्थात माझ्या उमेदवारीवर किंवा माझ्या मतांवर काही फरक पडणार नाही. गेल्या 5 वर्षात विद्यमान खासदार कुठे कमी पडलाय किंवा अमरावतीचा विकास झाला नाही, जे कामं तुम्हाला करायची आहेत असे काय आहेत? नाही बघा, 5 वर्ष लोकांनी त्यांना संधी दिली होती, लोकांनी जीव ओवाळला होता त्यांच्यावर. आम्ही सगळेजण त्यांचं पूर्ण काम केलं, परंतु त्यांनी 2च महिन्यात पक्ष बदलून म्हणजे आमच्याकडून त्या बाजूने गेलाय. आणि त्यामध्ये त्यांचा जो वेळ होता खरा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा जो काही वेळ असते, जे काही कर्तव्य असते ते न बजावता मग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, पालकमंत्री महोदयांवर त्यांनी त्यावेळेस टीका केली की पालकमंत्री नाही, बालकमंत्री आहेत. म्हणजे ह्या ज्या काही बाबी आहेत, मग हिरोईन जर इथं आणले, त्यांचे नाचगाणे केले, तर हे काही लोकांचे प्रश्न होते ना. लोकांचे मूळ प्रश्न वेगळे आहेत. हिरोईन आणून नाचवण्यानं प्रश्न सुटत नाही किंवा त्यांना काही मिळालं नाही. पण हे जे काही मूलभूत सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील किंवा अन्य काही असतील, इथली बेरोजगारी आहे, इथले शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, इथं अनेक प्रश्न आहेत. मेळघाटचे तर खूप परिस्थिती वेगळी आहे. मेळघाटचे अनेक प्रश्न आहेत की जे फक्त ते तिथं जाऊन होळीच्या 2 दिवस अगोदर किंवा होळीत जाऊन तिथं त्यांच्यासोबत राहून काही करणं, यानं प्रश्न सुटत नाही. प्रश्न ज्यावेळेस सुटतील की त्यांच्यासोबत राहून त्यांचे सुखदुःख जाणून त्यांना काय हवं आहे, काय गरज आहे. आता मेळघाटमध्ये काय गरज आहे? मेळघाटमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तिथं पाणी कसं पोहोचेल हे पाहिलं पाहिजे. तिथं आजही 24 गावात लाईन नाही, तिथं लाईन कशी आली पाहिजे किंवा लाईन कशी येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या लोकांना 2 हातांना काम नाही, ते बाहेरून कामासाठी येतात, तिथं स्थानिक रोजगार कसा उपलब्ध होईल हे पाहणं गरजेचं आहे. मग हे सगळं असल्यानंतर ह्या गोष्टीकडे ध्यान न देता त्यांनी फक्त एक कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट करणं, वेगवेगळी प्रसिद्धीत येणं, कोणावर टीका करणं, कोणावर टिप्पणी करणं, एवढ्यातच आणि कोणाचे गुणगान गाणं, एवढ्यातच त्यांनी वेळ गमावला. बाकी वेळ त्यांच्याकडे नसल्यामुळे त्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देऊ शकल्या नाहीत आणि लक्ष न दिल्यामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळांनी नवनीत राणांवर एक आरोप केला होता की तुमचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे. त्यावरून उच्च न्यायालयाने निर्णय पण दिला की खोटं आहे. नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केला. आता तो अजूनही निर्णय यायचा आहे. 1 एप्रिलला तो येणार होता, पण त्या आधीच उमेदवारी जाहीर झाली. याच्यावर तुमचं काय? त्यांचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे असं उच्च न्यायालयाने ठरवल्यानंतर सुद्धा त्या अपीलमध्ये गेल्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यावर लागायचा आहे. तरी पण भारतीय जनता पार्टीनं त्यांना तिकीट दिली. याचा अर्थ असा आहे का मी जनतेला असं विचारेल की हा निकाल बीजेपीच्या बाजूने लागेल असं बीजेपीला माहित आहे का? म्हणजे निकाल प्रलंबित असताना त्यांना उमेदवारी दिली कशी हा सुद्धा जनतेला प्रश्न पडलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळात जी काही निवडणूक होईल, मतदान होईल, त्या मतदानमध्ये जनता ठरवील खरं की खोटं. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की त्या गेल्या कशा आणि त्यांनी पक्ष बदलला कसा, तर कसं आहे की त्या वारंवार पक्ष बदलतात. त्यांनी स्वतःचा पक्ष असल्यानंतर त्या स्वतःच्या पक्षाचा सुद्धा राजीनामा दिला ना. आणि त्या कशा पक्ष बदललं, त्यांनी काय निवडून यायच्या अगोदर त्या काय बोलल्या आणि नंतर ते लगेच सोडून गेल्या, तर त्या काय कशा गेल्या हे तुम्हाला मी या व्हिडिओतच सांगतो. त्यांचा हा जो व्हिडिओ आहे ना, आपण ऐकतो, आपण देवाची पूजा करतो आणि आपण म्हणतो की हर हर महादेव आणि उपास ठेवतो. बरं उपास करते हैं, सब करते हैं आणि तो म्हणते हर हर मोदी आणि घर घर मोदी म्हणते. हाँ, घर पे ही रखेंगे मोदी साहब को इस बार वहां पर नहीं बुलाएंगे.
मोदी ऐसा करणार आहे, मोदी तसा करणार आहे, मोदी इथे जाणार आहे, मोदीची सभामध्ये एवढे लोक आहे. अरे लोकच फक्त दाखवते, काम पण दाखवा ना. त्यात पवार साहेबांना बाप समजत होत्या आणि मोदीच्या बाबतीत काय बोलल्या हे तुम्ही आता पाहिलंच आहे. आता स्वतःच्या पतिदेवांनी जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाला सुद्धा त्यांनी सोडचिठ्ठी दिली. मग तुम्ही जो विषय विचारला मगाचा प्रश्न की ह्या कशा यांनी कशा प्रवेश केला, तर हे एक रंग बदलण्यासारखं आहे. आज रंग वेगळा, दुसरा रंग, तिसरा रंग. म्हणजे स्वतःच्या पतीनं स्थापन केलेला पक्ष जर त्या सोडत असतील तर मग याच्यापेक्षा काय पाहिजे. सर, दर्यापूर मतदारसंघाचे आमदार तुम्ही आहातच. 5 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ तुमचा गेला आहे. आता खासदारकीसाठी तुम्ही लोकसभेच्या रिंगणात उतरत आहात काँग्रेसच्या नेतृत्वात. काय अजेंडा असणार आहे तुमचा या निवडणुकीचा? नाही, ही देश पातळीवरच्या मुद्द्यावर लढलेली निवडणूक असते. आमचे नेते राहुलजी गांधी यांनी काही जाहीरनामा किंवा काही मुद्दे आहेत असे की जे की देश पातळीवरचे त्याच्यावर काम केलं जाईल. मग आज किसान यांना न्याय नाही, मग त्यांच्या मालाचे हमी भाव असेल, त्यांना जो विमा ते भरतात त्या विमाची रक्कम त्यांना मिळत नाही, त्याची पद्धत सुटसुटीत करणं असेल. एक मग किसानासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक न्याय व्यवस्था एक वेगळी निर्माण करणार आहेत. हिस्सेदारी मुला मुलींची म्हणजे पती पत्नीची किंवा महिला आणि पुरुषांची जी हिस्सेदारी असते ते 50% महिलांची हिस्सेदारी आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या महिलांसाठी योजना जे की कर्नाटकमध्ये सरकार आलं तिथं चालू केलंय, म्हणजे तेलंगणात त्यांनी चालू केलंय. ह्या काही बाबी आहेत. युवा न्याय आज तुम्ही जर पाहत असाल तर पेपर फुटत आहेत वारंवार, नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी वाढली. 93% बेरोजगारी आहे. 93% देशात 93% बेरोजगारी आहे. हे मिटवण्यासाठी, बेरोजगारी हटवण्यासाठी एक विशिष्ट प्लॅन राहुल गांधींनी तयार केलेला आहे. तो प्लॅन सुद्धा अंमलात येईलच. न्याय जे काही गृहलक्ष्मी असते त्या गृहलक्ष्मीसाठी जसं कर्नाटकमध्ये, आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये जसं न्याय म्हणजे त्या गृहलक्ष्मीला वेगळं काही त्याच्यासाठी करता येईल का, काही पॅकेज देता येईल का, त्यांना जे घर चालवायचं असते त्याच्यासाठी काही मदत होईल का, अशा पद्धतीचा एक न्याय म्हणून एक त्यांनी योजना काढली. श्रमिक न्याय आज तुम्ही पाहता की कंत्राटी पद्धतीनं जे काही पद भरले जाते ते किमान वेतन किंवा इतर काही ज्या काही आहे त्या सगळ्या गोष्टीला मुखमार्ती दिली जाते, फक्त त्यांच्याकडून राबवल्या गेल्या जाते. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. त्या एक कामगार कायदा आहे, त्या कामगार कायद्यानुसार ते चाललं पाहिजे. याच्यासाठी श्रमिक न्याय सुद्धा त्यांनी अशा अनेक योजना जे काही आपण मतदारसंघात ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न असतात. आपल्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा आहे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या पांढऱ्या रस्त्यांचे विषय आहे, त्याच्या शेतीमालाचे भावाचा विषय आहे. त्यांना अनेक मुद्दे आज भेडसावत आहेत. रोजगार हमी योजनेत जर त्यांच्या शेतीचं काम करून घेतलं तर त्यांना सुद्धा फार मोठा एक त्याच्यातून दिलासा मिळू शकते. बेरोजगारी तुम्ही सांगितलं तर इथं MIDC आहे पंचतारांकित, परंतु फारसे उद्योग इथे नाही. मग इथं कच्चा माल आहे, त्याच्यावर उद्योग करणारे प्रक्रिया केंद्र असतील, कारखाने असतील. मग संत्रा आहे, संत्र्यावर उद्योग प्रक्रिया करणारा जो उद्योग आला. कापसावर पूर्णच्या पूर्ण कापसासाठी आता जर कापड निर्मिती इथपर्यंत झाली, आज इथला कापड हा देशाच्या अनेक भागात जातो. इथला व्यापार खूप मोठा आहे याचा कापडाचा. पण इथंच कापड तयार जर झालं तर त्यापेक्षाही अजून चांगलं होईल. कापडाच्या कारखान्यासाठी जागा घेतलेल्या आहेत परंतु तिथं सुरू केलेलं नाही अजून. वॅगन कारखान्याची ती स्थिती आहे, रेल्वेची स्थिती आहे. शकुंतला रेल्वे आमची बंद आहे अजून, जी अकोट मार्गे
धुळघाट रेल्वे जात होती, धुळघाटमध्ये जात होती, ती रेल्वे बंद आहे. बंद म्हणजे ती आता गेलेली आहे यांच्या नाकर्तेपणामुळे. मेळघाटचे वेगळेच प्रश्न आहेत. तिथला हा जो आदिवासी बांधव आहे तो मजुरीसाठी भटकतो, बाहेरच्या तालुक्यात जातो, जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जातो. त्यामुळे त्यांचं नुकसान एवढं आहे की त्यांच्या मुलामुलीचं शिक्षण होत नाही, कुपोषण वाढलेलं आहे. अनेक त्यांच्या दारिद्र्यामागे हे खऱ्या अर्थानं कारण आहेत. पण तिथं जर दोन हाताला काम दिलं, मग तिथं बांबू आहे, त्याच्यावर उद्योग प्रक्रिया करणारा जर उद्योग उभारला तर त्यांना काम मिळू शकते. मोहा फुल आहे, चारोळी आहे, असे एक ना अनेक तिथं ज्याच्यावर उद्योग करू शकतो आपण, उद्योग प्रक्रिया केंद्र उभारू शकतो. तसे अनेक साग खूप मोठ्या प्रमाणात सागावर प्रक्रिया करणारे किंवा तिथं निर्मिती केंद्र, वस्तू निर्मिती केंद्र केले तर फार मोठा उद्योग तिथं होऊ शकते. हे जर उद्योग झाले तिथल्या आदिवासी बांधवांना निश्चित न्याय मिळेल. आपण म्हणतो जल जंगल जमीनचे खरे मालक खऱ्या अर्थानं आदिवासी आहेत. भाजपाईवाले त्यांना वनवासी म्हणतात, म्हणजे जंगलात राहणारे म्हणतात. ही चुकीची पद्धत आहे. देशाचे आमचे नेते राहुलजी गांधी याच्यावर लढत आहे की मूळ मालक हा इथला आदिवासी आहे, परंतु त्यांना वनवासी ठरवले जाते. ते कुठंतरी थांबल्या गेलं पाहिजे. त्यांचा हक्क, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे. आजही तिथं 24 गावात वीज नाही. पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. मजुरी फक्त मनरेगाची मजुरी आहे, ती तोडकी मजुरी मिळते. त्याचे कुठेतरी त्यांना मोबदला जास्त मिळाला पाहिजे. एकीकडे जो आमचा नोकर वर्ग आहे त्यांना पगार असून त्यांचा फोटो काढला जात नाही, पण ते मनरेगावरचे जे मजूर आहेत आमचे, त्या मजुराचे फोटो काढल्याशिवाय त्याचं पेमेंट होत नाही, त्याची मजुरी लागत नाही. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या मतदारसंघातल्या अडचणी बरोबरच प्रश्न आहेत आणि ते प्रश्न जर सोडवण्याचं काम केलं तर निश्चित त्यांना न्याय मिळू शकते. म्हणून येणाऱ्या काळात जे जे काही करता येईल, म्हणजे ह्या ज्या मी बाबी सांगितल्या त्या बाबीवर मी काम करणार आहोत. ते माझं विजन राहील. तर तुमच्या मतदारसंघातली काही जनता किंवा तुमचे कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं आहे की साधी राह आणि उच्च विचार अशा विचारांवर चालणारे तुम्ही आहात. तर आता तुम्ही आमदार आहात तरी तुमच्यासोबत एक पोलीस कार्यकर्ता नसतो किंवा एक आमदारकीचा थाट तुमचा कधीच पाहायला मिळाला नाही. यावरून असं वाटतं की नेमकं तुमचं बालपण कसं गेलंय, काय संस्कार तुमच्यावर झाले आहेत? माझ्यावर संस्कार मुळात आम्ही अतिशय गरीब कुटुंबातून, म्हणजे मजुरी करणं आणि ते रोजचं भागवणं असं माझे आई वडील हे सगळं आहे. मी पण मजुरीसाठी सुरुवातीला गेलोच बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मग निंदन असेल किंवा इतर काही कामं असतील, म्हणजे आई बरोबर सगळेच कामं केले, शेतीचे कामं केले. माझे मामा स्वर्गवासी देजा अफांगर यांच्याकडे मी शिक्षणासाठी आलो आणि शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांच्याकडे राहून खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे मी घडलो. मी नेहमी मला म्हणजे त्या गोष्टीची हे राहते की आपण घडलो की आज जे आपण अन्न खातो त्या अन्नाचं जे ब्लड आहे ते मामाच्या पुण्याईचंच आहे. म्हणून जे काही समजा मामाकडे राहूनच माझी जी काही प्रगती झाली आणि त्यांच्याकडेच राहून मी समाजकार्यात आलो, समाजकारणातून राजकारणात आलो त्यांच्यासोबत राहूनच. त्यांनी जिल्हा परिषद, जिल्हा बँक वगैरे असे पद भोगलेच. त्यांच्याकडूनच मी राजकारणात आलो. राजकारणात आल्याच ग्रामपंचायतची निवडणूक लढलो पहिल्यांदा. ग्रामपंचायतची निवडणूक लढलो, ग्रामपंचायतचा सदस्य झालो. नंतर मी दुसरी निवडणूक लढलो, त्यावेळेस सरपंच झालो आणि सरपंच पदावर असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे मी जिल्हा परिषदेचा फॉर्म भरला आणि निवडून आलो. मग मला सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागला, कारण ती एक समान व्यवस्था आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद
ही समान व्यवस्था आहे. त्यामुळे त्या 2 पदावर राहता आलं नाही. त्या पदाचा राजीनामा दिला, सरपंच पदाचा. नंतर मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य राहिलो. नंतर दुसऱ्या निवडणूक लढलो त्यावेळेस जिल्हा परिषदेचा सभापती झालो. आणि सभापती झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक आली. त्यामुळे त्या सभापती पदाचा मला राजीनामा द्यावा लागला आणि आमदार झालो. मी ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच, जिल्हा परिषदेचा सदस्य, नंतर सभापती, आमदार आणि हे ज्या काही सहकारी संस्था असतात, दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी सलग 17 वर्ष संचालक पदावर राहिलो. सेवा सहकारी सोसायट्या असतील त्यामध्ये सुद्धा मी प्रतिनिधित्व केलं. आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक म्हणून सुद्धा मी निवडून आलेलो. आमदार असताना जिल्हा बँकेची निवडणूक लागली आणि पक्षश्रेष्ठीने मला आग्रह केला. आदरणीय यशोमतीताई असतील, जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी आग्रह केला की बाकी ठिकाणी आमदार उभे आहेत, बाकी विरोधी पक्षात आमदार उभे आहेत, म्हणून तुम्ही सुद्धा उभे राहिले पाहिजे. मग मी उभा राहिलो आणि सर्वात जास्त मतांनी मी जिल्हा बँकेत निवडून आलो. हा माझा असा राजकीय प्रवास इथपर्यंत आला. आणि आज आमदार असताना खासदारची निवडणूक लागली, लोकसभेची निवडणूक लागली. पक्षश्रेष्ठी आमच्या यशोमतीताई ठाकूर असतील, वीरेंद्रभाऊ असतील, बबलू असतील, एवढा राज्याचे जे प्रमुख आहेत, पक्षप्रमुख नानाभाऊ पडोले, आमचे CLP लीडर बाळासाहेब थोरात यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात सुरुवातीपासूनच मी आग्रह धरल्यापेक्षा त्यांनी आग्रह धरला आणि मला एक संधी मिळून दिली की पूर्ण जिल्हाभर काम करण्याची संधी मिळून दिली. आणि आज ही मी लोकसभेची निवडणूक त्यांच्या आशीर्वादाने लढवतो. बरोबरच यात जनतेचा खूप सहभाग राहिला, जनतेचा खूप आशीर्वाद राहिला. कुठलीही आर्थिक परिस्थिती नसताना मला जिल्हा परिषदमध्ये निवडून दिलं, कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये निवडून दिलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा डायरेक्टर फक्त मी फी भरली 300 रुपये आणि प्रचाराच्या गाडीत जी पॅनलची गाडी असते त्या गाडीत फिरलो तर मी सर्वात जास्त मतांनी निवडून आलो. म्हणजे तिथं 300 रुपयापेक्षा जास्त पैसे लागलेले नाही. अच्छा. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढलो तिथे जनतेचा आशीर्वाद असा होता की ते जनतेनंच प्रचार प्रसार सगळं करत कुठेही म्हणजे थोडाही खर्च जिल्हा परिषदेच्या निवडणुकात येऊ दिला नाही. ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीत खर्चाचा विशेष नाही. विधानसभेची निवडणूक ही सुद्धा जनतेने लढवली. विधानसभेची निवडणूक ही जनतेने लढवल्यामुळे, त्यांनीच खर्च केल्यामुळे, त्यांनीच काम केल्यामुळे मी विधानसभेचा एक सदस्य झालो, म्हणजे आमदार झालो. आज परिस्थिती वेगळी नाही. जी परिस्थिती तेच होती. मग तुम्ही विचारलं की तुमची साधी राहणी, तुमचं साधं. मी फक्त जनतेच्या सेवेला प्राधान्य दिलं. मी फक्त जनता आणि जनतेच्याच कामात असल्यामुळे जनतेची अशी वेगळी नाळ जुळली की माझ्या सोबत बोलल्याशिवाय त्यांना हे होत नाही, त्यांचा प्रश्न सुटल्यासारखा वाटत नाही. मी दवाखान्यात जाऊन काही करणार नाही, मी काही डॉक्टर नाही, परंतु मी त्यांच्याकडे जाऊन त्यांची विचारपूस केली तर तो माझा कार्यकर्ता असेल किंवा माझ्यावर प्रेम करणारा माणूस असेल तो त्याच क्षणी बरा झाल्यासारखं वाटते. कौटुंबिक भांडण नसतील, साधं नळाला पाणी जर आलं नाही तरी मला फोन करतात. म्हणजे आता आमदार असूनही नळाला पाणी आलं नाही तर मला फोन करतात. एखाद्या 15-20 मिनिटासाठी लाईन गेली तरी मला फोन करतात. म्हणजे वेगळं नातं
मग माझा फोन जो आहे तो कुटुंबात त्या कुटुंब प्रमुखाकडे आहे, त्याच्या पत्नीकडे आहे, त्याच्या मुलीकडे आहे, मुलाकडे आहे. म्हणजे हा जर फोन जर तुम्ही जर फोनचा रेशो काढला तर साधारणतः मी दिवसाला म्हणजे जे काही 12 घंटे पकडले आपण, म्हणजे 7 वाजेपासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, तर फोनचा जर रेशो काढला तरी 5-6 घंटेच्या वर तुम्ही जर तपासला फोन किंवा त्याचा डाटा काढला तर मी 5 घंटेच्या वर मी फोनवर बोलताना दिसेल लोकांच्या वेगवेगळ्या संदर्भात. जे काही कामं असतात ते कामं सातत्यानं करणं. आणि मी मगाशी म्हटलं तुम्हाला की मी प्राधान्य फक्त लोकसेवेला दिलं. म्हणजे परिस्थिती तर अशी आहे की माझ्या मुलांचाही जन्म शासकीय रुग्णालयात झाला किंवा ग्रामीण रुग्णालयात झाला. 2 मुलं आहेत, दोन्ही मुलाचा जन्म झाला. मुलं मला आता काका म्हणतात, माझ्या पत्नीला काकू म्हणतात. त्याचं कारण आहे की कुटुंबात मला काका मोठ्या भाऊची मुलं आहेत, बाकी मधल्या भावाची मुलं आहेत, ते मला काका म्हणतात. म्हणून त्यांनाही असं वाटलं की हाय आपला काकाच आहे. कारण त्यांना मी वेळ देऊ शकलो नाही, त्यांना कधी मी असं जवळ घेतलं नाही किंवा हे केलं नाही. ते फक्त त्यांचं जे मोठे भाऊ, आमचे जे मोठे भाऊ आहेत, आमच्या ज्या मोठ्या वहिनी आहेत, त्याच सगळं कुटुंब सांभाळतात. त्याच कुठल्या लग्नात, पाहुण्यात हे जे काही कौटुंबिक आहे ते सगळं माझे मोठे भाऊ सांभाळतात. त्यामुळे कुटुंबात लक्ष देण्याची गरजही भासली नाही किंवा पत्नीची तशी तक्रारही कधी आली नाही किंवा मुलांची तक्रार आली नाही. मोठ्या भाऊची मुलं आहेत त्यांची सुद्धा तक्रार आली नाही. भावाची तक्रार नाही ना वहिनीची तक्रार नाही. त्यांनी पूर्णतः मला लोकसेवेसाठी सोडलेलं आहे. आणि तुम्ही पुन्हा उल्लेख केला की तुमच्याकडे जो पोलीस आहे किंवा आमदार असताना पोलीसची गरज याच्यासाठी नाही मला की जनता, शेवटी मी जनतेत राहतो आणि जनता माझ्यावर प्रेम करते, त्यामुळे जनताच माझं रक्षण करणार आहे. म्हणून पोलिसाची गरज नाही, इतर काही बाबीची गरज नाही. सगळं जनतेच्या भरोसा आहे. तुम्ही जेव्हा उल्लेख केला मामांकडे तुम्ही राहता तेव्हाही तुमचे डोळे पाणावले होते आणि आताही तुम्ही कुटुंबाबद्दल बोलताय तेव्हा तुमचे डोळे पुन्हा पाणावले. तर कुटुंबाला आपण वेळ देत नाही आहोत किंवा ते प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही याची खंत तुम्हाला आहे का? खंत बिलकुल नाही. मामा हा शब्द निघाल्याबरोबर माझ्या डोळ्यातून तसेच आपोआप असू घडतं. काय नेमकं तुमचं नातं होतं? त्यांच्याकडे खूप मी म्हणजे त्यांनीच लहानाचं मोठं केलं. मी लहानाचं मोठं केल्यानंतर मी जसं मगाशी म्हटलं की आज मी अन्न खातो ती त्यांच्यामुळेच आज मी पोटभर जीवू शकतो. बळवंत भाऊ वानखेडे हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहे हे मी ऐकून होती, पण ते इतके भावुक असतील हे पहिल्यांदा अनुभवत आहे. जे काही पक्षानं खऱ्या अर्थानं माझ्यावर विश्वास दाखवला, एक माझ्यासारखा सामान्य गरीब कुटुंबातील एक माणूस की ज्याला लोकसभेसाठी उमेदवारी दिली आणि माझ्यावर फार मोठा विश्वास दाखवला. म्हणून मी पक्षश्रेष्ठीचा आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व पक्षश्रेष्ठीचा मी त्यांचे आभार मानेल. त्याचबरोबर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक सर्वांना माहित आहे की मी मगाशी त्याचा उल्लेख केला की ही खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि जनशक्ती माझ्या पाठीशी आहे. तुम्हाला हे वेळोवेळी माझ्या याच्यातून माझ्या राजकीय प्रवासातून तुमच्या लक्षात आलीशी आणि ती जनशक्ती खऱ्या अर्थानं माझ्या पाठीशी उभी आहे. ज्यांनी अनेक माझ्या राजकीय जीवनात या पदापर्यंत त्यांनी पोहोचवलं, आजही ती सर्व जनशक्ती पूर्णतः ताकदीनं माझ्या सोबत आहे. मी या निमित्ताने एवढंच
पुन्हा त्यांना विनंती करेल की आजपर्यंत राजकीय जीवनात माझ्यासोबत आपण सहभागी झालात, लहानाचं मोठं केलं, त्या पद्धतीनंच आज तुमचा माणूस, सामान्यातला सामान्य माणूस, ज्याला हक्काचा म्हणता येईल, कारण प्रत्येक माणसाला, इथल्या माणसाला मी हक्काचा समजतो, म्हणजे मला ते हक्काचं समजतात. परिस्थिती तर एवढी जनतेची नाळ जोडल्यासारखी आहे की प्रत्येक घरातला माणसाचा माझा नंबर आहे. मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पाठिंब्यावर उभा आहे. पक्षानं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते निश्चितच माझ्या करिता जीवाचं रान करणार आहेत. त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहतील. ते जनतेत जाऊन माझ्यासाठी मतं मागतील. मी या निमित्ताने एवढीच आपल्याला सुद्धा विनंती करेल की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून येणाऱ्या 26 तारखेला मला जास्तीत जास्त मतं द्यावीत. माझं चिन्ह हे पंजा आहे. पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करावं ही आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो. तर मंडळी, हे होते आपल्यासोबत बळवंत वानखेडे, जे महाविकास आघाडीकडून पंजा या चिन्हावर लढणार आहेत. यांचा राजकीय प्रवास हा अगदी शून्यातून म्हणजेच कार्यकर्त्यापासून तर खासदारकीपर्यंत येऊन ठेपला आहे. एकंदरीत त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आढावा आपण घेतला आहे. आता या निवडणुकीत नेमकं काय होणार हे तर जनताच ठरवेल, पण सध्या त्यांना आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.